नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे आहे, जागतिक आरोग्य दिन आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण कट्ट्यावरती विविध तज्ज्ञांच्या विविध डॉक्टरांचं मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. याच धर्तीवरती आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ शाल्मली रानमळे काकडे मॅडम. नमस्कार. तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. ॲक्च्युली मॅडम आम्ही हे वेगवेगळे मार्गदर्शन आयोजित करण्याचं एक थीम आम्ही अशी ठेवली होती की कट्ट्यावरती वेगवेगळ्या इन्स्पायरिंग स्टोरीज, लोकांची वाटचाल याबद्दलच्या मुलाखती आम्ही आयोजित करत असतो. त्यातनं लोकांना वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात एक मेसेज पोहोचवायचा तसा पोहोचवतो. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने काही लोकांच्या फायद्याच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही तज्ज्ञांना म्हणजे जे काही लोक त्यांना माहीत असतात त्यांच्यामध्ये होणारे बदल किंवा शरीरामध्ये होणारे वेगवेगळ्या गोष्टी आता सध्या लॉकडाऊनमध्ये अंतर्मुख झाल्यामुळे लोकांना कळत असतात, परंतु त्याच छोट्या छोट्या गोष्टींसाठी तज्ज्ञांच्याकडे जायचं सहसा टाळतात किंवा जात नाहीत. याच पार्श्वभूमीवरती आम्ही असं ठरवलं की अशा लोकांच्याकडूनच आपण त्यांना सांगायचं की या गोष्टींसाठी तुम्ही हे करू शकता. यासाठी आम्ही हे आयोजित केलेलं आहे. आणि मला सांगायला आवडतं की मॅडम म्हणजे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तर आहेतच. मी थोडक्यात ओळख करून देतो मॅडमांची. MPhil क्लिनिकल सायकोलॉजी मॅडमने केलेलं आहे सिकंदराबाद येथून. गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यामध्ये आणि RCIचे लायसन असणाऱ्या कोल्हापुरातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्या पहिल्या महिला प्रॅक्टिशनर आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. आणि फाउंडर आहेत मनोहिताय सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरच्या. त्याचबरोबर आता लहान मुलांसाठी जे काउन्सिलिंग होतं याच्यामध्ये तुम्ही राधाबाई शिंदेमध्येही ते करत म्हणजे मुलांना हे करत होतं. मी याच पार्श्वभूमीवरती सर्वांना आव्हान करेन की घरामध्ये लहान मुलांचे काही असे सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर गोष्टी असतील तर आता लाईव्हमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू शकता. मॅडम लाईव्हमध्येच त्याचं उत्तरं देतील. पुन्हा एकदा तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. मी हाच प्रश्न पहिल्यांदा घेईन की मानसिक आता मगाशी आपलं मुलाखतीच्या आधीचे डिस्कशन झालं ना की मानसिक ताणतणाव आणि इतर गोष्टी सध्या लोकांना त्याची जाणीव होते, परंतु त्या उपचारापर्यंत म्हणजे तज्ज्ञांच्यापर्यंत जाऊन त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन घ्यावं, त्याचे उपचार घ्यावे हे कधी व्हायला पाहिजे? त्याची प्राथमिक जी स्टेज असते ज्याची सुरुवात आपण ओळखतो, एखाद्या आजाराची लक्षणं जेव्हा आपल्याला समजायला लागतात ती पहिली स्टेज असते जिथे तुम्ही एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा मनोरुग्ण तज्ज्ञाकडे जाऊ शकता. ती लक्षणं ओळखल्या पण आपल्या समाजातल्या या कलंकामुळे आपण असं म्हणू शकतो ज्याला आपण स्टिग्मा असा शब्द असतो, मानसिक आरोग्याबद्दलचा स्टिग्मा, सामाजिक कलंक की मानसिक आरोग्यासाठी डॉक्टरांकडे जाणं याच्यावरती खूप जास्त लोक स्वतःच वाटतं त्याला की मी वेडा झालो. बरोबर, हेच शब्द वापरले जातात एक्झॅक्टली की मी काय वेडा आहे का, मी काय खुळा आहे का, मला काही झालंय का आणि म्हणून मी जाऊ. सो युजली ह्याच एका मोठ्या अडथळ्यामुळे लोक आमच्यापर्यंत यायला कचरतात किंवा टाळतात. जसं तुम्ही म्हणलात की टाळतात की ते लक्ष नाही देत. ठीक आहे, तर या गोष्टीला स्वीकारून की मानसिक आरोग्य हा आपल्या आरोग्याचा एक भाग आहे आणि तो शारीरिक आरोग्य जसं खूप महत्त्वाचं आहे तितकाच महत्त्वाचा मानसिक आरोग्याचा भाग आहे, हे जर लक्षात घेतलं, हे जर स्वीकारलं तर तुम्ही डेफिनेटली शारीरिक आरोग्याला जसं काहीतरी छोटं मोठं झाल्यानंतर पळत पळत डॉक्टरकडे जाता, तसंच मन खचल्यानंतर, मन दुखावल्यानंतर किंवा एखाद्या उदासीनतेमध्ये तुम्हाला काही गोष्टी कळत नाही आहेत किंवा नीट नेहमीसारख्या करता येत नाही आहेत, त्या ताणाखाली तुम्ही आहात, तुम्ही नेहमीसारखं फील करत नाही आहे, त्यावेळेला येणं अपेक्षित आहे. पण जसं मी म्हटलं तो सामाजिक कलंक आहे की कसं जायचं किंवा दूर कुठेतरी जाऊ ज्याच्यामुळे कळणार नाही कुणाला की आम्ही ट्रीटमेंट घेतोय, असंही होतं. सो मला या कट्ट्यावरती आज सगळ्यांना सांगायला आवडेल की बिनधास्तपणे तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याकडे तितकंच महत्त्वानं लक्ष द्या आणि आमच्यापर्यंत पोहोचा. तीच एक सगळ्यात मोठी काळाची गरज आहे की आता तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं, कारण की इतके ताणतणाव वाढलेले आहेत, इतकं धकाधकीचं आयुष्य झालं आहे, त्यानंतर लॉकडाऊनमुळे जे काही बदललेलं सगळ्यांचं वातावरण आहे त्याच्यामुळे तर अजून वाढलेले आहेत. सो बेसिकली ती लक्षणं ओळखलीत तुम्ही ओळखा किंवा तुमच्या आजूबाजूच्या इतर लोकांनी ओळखली तर त्यांनी ती स्टेप घेणं इम्पॉर्टंट आहे. लोकांना ही लक्षणं कळालीत, लोकांना डॉक्टरकडे जायचं आहे, परंतु त्यांना नेमकं कळत नाही की सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिक आणि इतर ज्या गोष्टी आहेत, तर याच्यात नेमका फरक काय असतो? म्हणजे कशा गोष्टीसाठी कुणाकडे गेलं जाणं आणि कसे ट्रीटमेंट घेणं, त्या ट्रीटमेंटमध्ये फरक काय असतो? खूप छान क्वेश्चन आहे, कारण की खूप लोकांना हा
एक डिलेमा असतो की नेमकं कोणाला अप्रोच व्हायचं. द्विधा मनस्थिती असते की कोणाकडे जाऊ, गोळ्या औषधं घ्यायला जाऊ की मी फक्त बोलणाऱ्या व्यक्तीकडे जाऊ, काउन्सिलिंग करणाऱ्या, सांगणाऱ्या यांच्याकडे जाऊ. सो क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट ह्या ज्या दोन रोल्स, भूमिका आहेत त्या एकमेकांशी संलग्न आहेत. त्या एकमेकांशी इट गोज हँड इन हँड, की दोघांचाही एकमेकांशी संबंध असणार आहे. फक्त त्यातला फरक हाच आहे, खूप सोपा आहे फरक, की मनोरुग्णतज्ञ सायकॅट्रिस्ट जे असतात ते तुम्हाला मेडिसिन्स देतात, ते तुमचं निदान करतात, ते तुमच्या लक्षणांना ओळखून त्याच्यावरून एक निदान करतात की हे आहे आणि आता तुम्हाला याच्यामुळे मेडिसिन्स घेऊन बरं वाटेल, थोडं तुमची एन्झायटी कमी येईल, थोडं तुमचा जो काही उदासपणा, नैराश्य आहे त्याच्यावरती थोडंसं जे काही केमिकल इम्बॅलन्स झालेले आहेत तुमच्या शरीरामध्ये ते बॅलन्स्ड होतील आणि तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे. सो ही जी गोष्ट झाली ही मेडिसिन्सची झाली, बरोबर. आणि राहते गोष्ट क्लिनिकल सायकोलॉजिस्टची, ज्याच्याबद्दल खरंच कुणाला जास्त माहिती नाही आहे की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट नेमकं करतो काय किंवा त्यांची भूमिका काय आहे. सो आम्ही जर तसं बघायला गेलं तर आम्ही फक्त बोलतो. बोलण्याने बरं करण्याची ही एक पद्धत आहे, सिस्टमॅटिक पद्धत आहे, व्हेरी सायंटिफिक बेस. त्याच्यामध्ये कोणतीही अशी गोष्ट नाही ज्याला कोणता सायंटिफिक बेस नाही अशी वापरली जाते. सो जे पण आम्ही करतो ते एका विशिष्ट पद्धती, याच्यात मेडिसिन्स नाही आहेत, हिप्नोथेरपी नाही आहे, किंवा हिप्नोथेरपी ही एक आहे पद्धत, पण मग ती आम्ही वापरत, म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट युजली वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे जातात. तर ती जरी सायकोथेरपीमधली एक गोष्ट असली तरी आय डोंट युजली यूज इट. मी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी सारख्या सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड थेरपी वापरते, ज्याचे एव्हिडन्सेस दिसलेले आहेत की याचा परिणाम डेफिनेटली होणार, याचा इफेक्ट डेफिनेटली होणार. सो फरक हाच की सायकॅट्रिस्ट मेडिसिन्स देतात, काउन्सिलिंग नाही करत, आणि सायकोलॉजिस्ट बोलून उपचार पद्धती करतात. प्लस अजून एक सायकोलॉजिस्टची भूमिका आहे म्हणजे टेस्टिंग करणं, ज्याला आपण मानसिक मूल्यांकन म्हणतो. जसं की शारीरिक टेस्ट असतात, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, काय कमी जास्त आहे बघायला तुम्हाला ब्लड रिपोर्ट्स किंवा युरिन रिपोर्ट्स किंवा काहीतरी टेस्ट करायला लागते, ज्याच्यामुळं कळतं की नेमकं तुमच्या शरीरामध्ये काय कमी जास्त आहे. तसंच मानसिक मूल्यांकन हा एक भाग आहे ज्याच्यामध्ये आम्ही सायकोलॉजिकली त्यांना टेस्ट करतो की किती तीव्रतेनं गोष्टी आहेत, त्यांची इंटेलिजन्सची कॅपॅसिटी किती आहे, त्यांचं व्यक्तिमत्वाचे कंगोरे काय काय आहे, त्यांचा कल कुठल्या साईडला आहे. सो बऱ्याच वेगवेगळ्या भागामधल्या ह्या टेस्ट आहेत. सो टेस्ट करणं आणि सायकोथेरपी किंवा ग्रुप काउन्सिलिंग, ग्रुपला काउन्सिलिंग करणं, डी ॲडिक्शनच्या ग्रुपला किंवा एकाच पद्धतीच्या आजारातली जी काही 4-5 माणसं असतील त्यांचं ग्रुप काउन्सिलिंग घेणं, फॅमिली काउन्सिलिंग करणं, मॅरेज थेरपीसाठी कपलला काउन्सिलिंग करणं. सो यासारख्या विविध घटकांमध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट काम करतो. म्हणजे हा तरी फरक लोकांच्या आता ध्यानात आला असेल. खूप लोकांचा हाही एक समज असतो की औषधांच्यामुळं म्हणजे सायकॅट्रिकच्या औषधामुळे असा इफेक्ट होतात, म्हणजे तसं सहसा होत नसतं. ती गरजेची पण गोष्ट असते, परंतु त्याला हा एक चांगला पर्याय आहे असं मला वाटलं. म्हणजे हे ऐकताना की इथं बोलून तुमच्यातली एनर्जी तुमचीच वाढवून त्याच्यामध्ये तो उपचार केले जातात, ती ट्रीटमेंट दिली जाते. मी आता सरळ तुमचं ज्याच्यामध्ये हातखंडा आहे, म्हणजे आता इथं प्रॅक्टिसमध्ये तर सगळ्याच गोष्टीवरती तुम्ही ट्रीटमेंट देत आहे, परंतु आतापर्यंत तुम्ही जास्त काम केलेलं आहे लहान मुलांच्यावरती, चाइल्ड. तर चाइल्ड काउन्सिलिंगमध्ये नेमकं काय आहे आणि कशावरती जास्त भर द्यावा लागतो आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स मुलांचे काय आहेत सध्या? ओके, चाइल्ड काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात जास्त भर दिला जातो पालकांवरती. कारण की मुलांसोबत काउन्सिलिंग करणं म्हणजे त्यांच्याबरोबर रॅपो क्रिएट करणं, त्यांना ओपन करायचा प्रयत्न करणं, ते आपल्या पुढे मनमोकळेपणाने त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलतील अशी एक वातावरण निर्मिती करणं आणि त्यांच्याबरोबर संवाद साधणं. याच्यापेक्षा जास्त मुलांसोबत काही होत नाही, पण बरोबर पालकांसोबतच खूप जास्त डिस्कशन होतं की ते पालकत्व कसं निभावतात, त्यांच्या पालकत्वामध्ये कुठे कमतरता आहे का, त्यांच्या पालकत्वातून अशा काही गोष्टी जातात का ज्याच्यामुळे मुलांवरती काहीतरी नकारात्मक पद्धतीने परिणाम होतोय. सो आम्ही ते शोधायचा प्रयत्न करतो आणि त्यांना एका आरोग्यदायी पालकत्वाची सवय लावायचा प्रयत्न करतो. सो त्याची हीच पद्धत आहे मुलांसोबत काम करण्याची, की नेमकं आम्ही काय करतो हे जर बघायचं असेल तर मग आम्ही पुन्हा तेच करतो की आम्ही फक्त बोलतो, पण बोलण्यातून अशा काही गोष्टी करेक्ट करतो, दुरुस्त करतो की ज्याचा परिणाम त्यांच्या पाल्याच्या जीवनावरती किंवा त्याच्या जडणघडणीवरती नकारात्मक पद्धतीने होतं. सो
आम्ही बोलण्यातून त्याचं वर्तणूक दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आणि पालकांचा पालकत्वाची एक स्टाईल दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. ओके. मी आता तुमचं हे रेग्युलर जे प्रॅक्टिस चालू आहे याच्यावरती येतो की असे खूप सारे आजार असतात, मानसिक आजार, की ज्यांना फार वेगळ्या लेवलला जाऊन ट्रीटमेंट करावी लागते. तर यालाही सायकोलॉजिस्ट, म्हणजे मगाशी तुम्ही मुलाखतीच्या आधी सांगितलं की याच्याही ट्रीटमेंट तुम्ही देता. तर एवढ्या क्रिटिकल गोष्टींना इथं ट्रीटमेंट अशी मिळू शकते फक्त बोलण्यानं? हो हो, डेफिनेटली. कारण की मी जसं याच्या आधीही सांगितलं की ज्या पण थेरपी आम्ही करतो, म्हणजे थोडी काउन्सिलिंगच्या पुढची स्टेज, की थोडं त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल आणणं, त्यांच्या भावनिक व्यवस्थापनाच्या स्टाईलमध्ये बदल आणणं, म्हणजे ज्या हां, तो एक पार्ट झाला त्याच्यातला. पण मग मी जसं आता म्हटलं की ज्या पद्धतीनं ते लोक त्यांच्या नकारात्मक भावना सांभाळतात त्या पद्धतीमध्ये थोडंसं बदल करणं. कारण की नकारात्मक भावना ही आपल्या आयुष्यातली खूपच नॉर्मल गोष्ट झाली. आपण त्याला टाळू नाही शकत. आपण ताणतणाव टाळू नाही शकत, दुःख टाळू शकत नाही, रागाचे जे काही प्रसंग असतात ते नाही टाळू शकत. दोज आर व्हेरी नॉर्मल इमोशन्स ऑफ ह्युमन बिईंग. म्हणजे मानव असण्याचा तो एक अतिशय स्वाभाविक भाग आहे की तुम्हाला कधी ना कधीतरी नकारात्मक वाटणार आहे. पण मग का प्रत्येकाला या नकारात्मक भावनाने त्रास होत नाही आणि का ठराविक लोकांनाच त्या नकारात्मक भावनांचा त्रास होतो, जेणेकरून उदासीनता यावी, एन्झायटी डेव्हलप व्हावी, डिप्रेशन यावं? तर याचा अर्थच आहे की प्रत्येक व्यक्ती नकारात्मक भावनांना वेगवेगळ्या पद्धतीने डील करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत असतो. सो जर माझी त्या नकारात्मक भावनेला हाताळायची पद्धत जर चुकीची होत असेल तर आम्ही ती थोडी पद्धत दुरुस्त करतो की तुम्ही त्या भावनांना कसं सामोरं जायला पाहिजे, त्याला कसं हाताळायला पाहिजे. बेसिकली आम्ही त्यांना मॅनेज करायला शिकवतो की कसं डील करायचंय जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला खूप जास्त खचवून जाते, खूप जास्त आत खच्चीकरण करते, तर त्याला सांभाळायचं कसं. याच्यापेक्षा असं आहे की ताणतणाव तर प्रत्येकालाच असतात, आयुष्याचा तो भागच आहे. एक माणूस त्याला वेगळ्या पद्धतीने डील करतो आणि समोरचा दुसरा एक वेगळ्या पद्धतीने करतो. त्याच्या डील करण्याच्या पद्धतीमुळे तो टेन्शनमध्ये गेलेला असतो किंवा लोड ओव्हर घेतलेला असतो, लोड झालेला असतो त्याचा. तो एक फरक त्याच्यामध्ये आहे. आता खूप साऱ्या सध्याच्या या काळामध्ये मगाशी जसं आपलं बोलणं झालं की बिझनेसेस, जॉब्समुळं खूप लोक फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत. याच्यातलं नेमका ताणतणाव ओळखायचं कसं की याला ट्रीटमेंटची गरज आहे आणि याच्यासाठी आपल्याला आता सायकोलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे? ओके, अगेन व्हेरी नाईस क्वेश्चन की हे नेमकं आयडेंटिफाय कसं करायचं की हा ताण जास्त झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार कसे घ्यायचे, लक्षणं काय काय असू शकतात. सो मी आधी बोलेन की कसं ओळखायचं आणि मग थोडं लक्षणं बघू. म्हणजे थोडं ओव्हरलॅप होतंय, थोडं एकसारखंच असेल पण तरी पण 2-3 वेगळे मुद्दे मी मांडते. तर कसं ओळखायचं की हा एक प्रॉब्लेम होत चाललाय, ताणतणाव मॅनेज करणं ही माझ्यासाठी एक समस्या होत चालली आहे, हे कसं ओळखायचं? तर त्याच्यात 3 मुद्दे मी सांगेन की जेव्हा ते सातत्यानं व्हायला लागेल, म्हणजे त्या ताणतणावाला हँडल करणं तुमच्यासाठी खूप अवघड, सातत्यानेच अवघड जाते. म्हणजे मी आज ताण आला, मी तो व्यवस्थित हँडल नाही करू शकले, पुन्हा एकदा आला तर तेव्हाही मी नीट नाही करू शकले, पुन्हा एकदा आला मी पुन्हा काहीतरी आरोग्यदायी असं काहीतरी नाही आहे तेच केलं, तर ओळखायचं की फ्रिक्वेंटली मला खूपच सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस जाणवतात. सो फ्रिक्वेन्सी की किती सातत्यानं मला ते अनुभवायला लागतं, ठीक आहे. दुसरी गोष्ट त्याची तीव्रता की किती तीव्रतेनं तुम्हाला ते जाणवतंय. मग ते राग असेल, दुःख असेल, गिल्टी वाटणं असेल, जसं तुम्ही म्हणलात कॉन्फिडन्स कमी वाटणं असेल, किंवा एखाद्या गोष्टीला मी सामोरं जातो तर मी खूप जास्त विचार करतोय, ओव्हर थिंकिंग, खूप आता टर्म ही खूप वापरली जाते काय की मी ओव्हर थिंक करतो. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या जेवढ्या तीव्रतेनं होत राहतील तितकं ते लक्षण आपण ग्राह्य मानायला पाहिजे की याच्यावरती मला पाऊल उचलायचं आहे. आणि तिसरा मुद्दा की या सगळ्याचा परिणाम तुमच्या दैनंदिनीवरती, तुमच्या रोजच्या आयुष्याच्या भागांवरती कसा होतोय हे कळलं की मग आपल्याला जाणवायला हरकत नाहीये की आता मला गरज आहे ट्रीटमेंटची, गरज आहे उपचारांची, जाऊन मानसोपचार तज्ज्ञाशी बोलायची, काउन्सिलिंग घेण्याची. सो ते फ्रिक्वेंटली होत असेल तर, जर ते खूप तीव्रतेने होत असेल आणि जर त्याचा परिणाम तुमच्या छोट्या मोठ्या हरेक गोष्टींवरती, तुमच्या कौटुंबिक आरोग्यावरती, तुमच्या कामाच्या फोकस करण्याच्या क्षमतेवरती, किंवा तुमच्या रोजच्या मूडवरती, तुमच्या झोपेवरती, तुमच्या भुकेवरती, जेव्हा हे परिणाम या सगळ्या बारीक सारीक गोष्टींवरती जाणवायला लागतात तेव्हा तुम्हाला ओळखायला लागेल की मला काहीतरी करायची गरज आहे. सो ही जीवनशैली आपली थोडी तरी चेंज होते, डेफिनेटली होत नाही.
तेव्हा त्यांचं भुकेकडे लक्ष नसतं, रात्र कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना मूड नसतो. म्हणजे ज्या आधी गोष्टी करायला त्यांना मजा यायची त्याच गोष्टी करताना त्यांना बिलकुल मजा नाही, रस राहत नाही. सो हीच काही ठराविक लक्षणं आहेत की ओळखायचं कधी यायचं. तर या वेळेला तुम्ही येऊ शकता. आणि लक्षणं पण अशाच पद्धतीची की तुमचा मूड खराब होणं, तुम्हाला खूप नकारात्मक भावना येणं, नकारात्मक विचार देखील येणं किंवा खूप टोकाचे विचार येणं ज्याच्यामध्ये आयुष्याला काय अर्थ आहे, जगून काय उपयोग आहे, अशा पद्धतीचे जे काही नकारात्मक विचार असतात तसे विचार येणं. किंवा या सगळ्यापासून मला दूर जायचं आहे, जेव्हा असा विचार येतो की मला हे सगळं, मला काहीच नको आहे, मला बस दूर जायचं, मला पळून जाऊसं वाटतंय, कुठेतरी शांत राहूसं वाटतंय, ही जी एक विचाराची पद्धत डेव्हलप होते त्या ह्याच्यावरून पण आपल्याला ओळखता येतं की मी नाही आहे नीट, मी सायकोलॉजिकली नीट नाही आहे. किंवा जसं मी म्हटलं शारीरिक 2 गोष्टी, झोप आणि भूक लगेच हॅम्पर होते, लगेच त्याच्यावरती परिणाम होतो जेव्हा तुमचं मानसिक आरोग्य थोडंसं डिस्टर्ब असतं. सो याच बारीक सारीक गोष्टींनी तुम्ही ओळखू शकता. अगेन चिडचिड हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमची चिडचिड वाटते, की तुम्ही इरिटेट व्हायला लागता, तुम्हाला जाणवत असतं की मी खूप जास्त इरिटेट होतो पण कळत नसतं मी ते कसं थांबवू, कसं कंट्रोल करू, की माझी कशाचा पण राग कशावरती पण निघतोय, कामावरती काहीतरी झालं तर मुलांवरती निघतोय किंवा काहीतरी मनात चाललंय आणि त्याचा परिणाम माझ्या नातेसंबंधांवरती होतोय. सो ह्या चिडचिडीच्या गोष्टी पण लक्षणांमध्ये आहेत. बरोबर. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की शारीरिक आरोग्य आपलं जपणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच मानसिक पण महत्त्वाचं आहे. उलट मी तर म्हणे की गांभीर्याने पालकांनी बघितलं पाहिजे का? ओके, तो कशा प्रकारचा असतो ते आपण बघू. पण येस, डेफिनेटली सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की जेव्हा एखादा एखादं पाल्य, तुमचा एखादा मुलगा किंवा मुलगी जेव्हा असतं तर त्याच्याबद्दल काय करायचं हे मी सांगते थोडंसं. पहिलं तर घाबरून नाही जायचंय की एवढा लहान मुलगा हा शब्द वापरून कसं बोलतोय, त्याला कसं माहिती की टेन्शन काय, ह्याला काय कळतंय टेन्शन म्हणजे काय. तर तुम्ही पॅनिक नका हो किंवा तुम्ही त्याचा बाऊ नका करू की बापरे की काय झालं, एवढं भयानक काय आहे, सगळं तर आपलं आहे, सगळं नीट आहे तरी पण का टेन्शन. या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन तुम्ही अगदी साधेपणानं त्याला सांगा की असं वाटू शकतं, असं होऊ शकतं, तुलाही कधी कधी टेन्शन वाटू शकतं, तुलाही कधी कधी चिंता वाटू शकते अँड इट इज व्हेरी नॉर्मल. तुला आत्ता कम्फर्टेबल असेल तर तू माझ्याशी बोल की तुला ते कशामुळं वाटतंय, टेन्शन का आलंय च्यापेक्षा टेन्शन कशामुळे आलंय हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर तुम्ही त्याच्या मागची कारणी-मीमांसा ऐकायला मिळेल. संवाद तिथं जास्त महत्त्वाचा आहे. बरोबर, अगदी बरोबर. की आणि तो हेल्दी संवाद मी म्हणेन की तो खूपच आरोग्यदायी कॉन्व्हर्सेशन ते व्हायला पाहिजे की बाबा काय झालं, तू कम्फर्टेबल आहेस का आत्ता बोलायला त्याच्याबद्दल, आपण बोलूयात का, आपण जरा फेरफटका मारून येऊयात, जरा चल चालून येऊयात आणि मला सांग कुठल्या गोष्टीमुळे तुला असं वाटतंय की टेन्शन आलंय, कोणत्या गोष्टींमुळे तू म्हणलास की तुला टेन्शन आलंय, मग मी काय करू त्याच्यासाठी, मी थोडं बसू का तुझ्याजवळ, मी माझा तुझ्यासोबतचा वेळ वाढवू का, आपण जरा व्हायला पाहिजे. आणि पालकांना ह्या सगळ्याची सवय नसल्यामुळे, अशा पद्धतीच्या संवादाची सवय नसल्यामुळे पालक खूपच घाबरून जातात, हादरून जातात की आता काय, ह्याचं काय करायचं, ह्या गोष्टीचं काय करायचं. आणि मग मुलांना टेन्शन आलं आणि मग मुलं टेन्शन घेऊन त्याच्यातून काहीतरी करतील या भीतीनं त्यांना जे हवं ते देत राहतात, जे हवं ते पुरवत राहतात. मग मोबाईल मागितला, द्या बाबा, जास्त त्याला टेन्शन नको वाढायला, त्याचा मूड नको खराब करायला, त्याच्या मूडला, त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींना इतकं ओव्हर प्रोटेक्शन किंवा खूप सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, जे हवं नको तेही त्यावेळेला मिळत जातं आणि मग मुलांना कदाचित ह्याची खूप सवय लागते. असंही होऊ शकतं की मुलं त्याचा गैरफायदा घेतात की हां आता हे लोक घाबरून असतात की मला टेन्शन आलंय, मला मागे लागत नाहीत अभ्यासासाठी, सो मी जरा सवय पडून जाते. आणि म्हणूनच की आपल्याला तो संवाद हवाय, आपल्याला पालक आणि पाल्यामध्ये हा संवाद याच्यासाठीच हवाय की ना ह्याचा गैरफायदा घेतला जावा आणि ना ह्याचं दुर्लक्ष केलं जावं. यातला सुवर्णमध्ये की तुम्ही ते प्रोसेस करा, तुम्ही त्याच्यावरती प्रक्रिया करा, तुम्ही ते बोला, त्याचे प्रॉब्लेम सोडवा. जर ते तुमच्या लेवलला सुटत असेल तर ते तुम्ही कराच, तुमच्या लेवलला नाही सुटत आहेत तर त्याला तुम्ही प्रोफेशनल्सकडे घेऊन जावा, त्यांच्याबरोबर बोला. बिना कोणत्याही गोष्टीला कचरता तुम्ही बिनधास्तपणे न कुठल्याही गोष्टीची लाज बाळगता तुम्ही तुमच्या पाल्याला घेऊन येत. खरंच म्हणजे हा एक मुद्दा मला एक वेगळा वाटला की
मानसिक ताणतणावातनं लोक ॲडिक्शनकडं वळेपर्यंत त्याच्यावरती काय करत नाहीत किंवा सुसाईड किंवा इतर गोष्टींच्या अशा टोकाच्या गोष्टीकडे जाईपर्यंत लोक करत नाहीत. परंतु हेल्दी कॉन्व्हर्सेशन जसं मॅडमने सांगितलं की हे प्रायमरी असं आहे की ज्याच्यातनं त्याला थोडं तरी आपण डायवर्ट करू शकतो. त्यानंतरच्या पुढच्या गोष्टी आहेत की खूपच त्याचं मानसिक फारच आरोग्य बिघडलं असेल तर मग आपण तज्ज्ञांच्याकडे घेऊन जाऊ शकतो. किंवा तेवढी वाट नाही पाहिली तरी चालेल खूप बिघडण्यापर्यंत. अगदी पहिल्या स्टेजला तुम्हाला वाटलं की काहीतरी वेगळं कॉन्व्हर्सेशन हे एक चांगलं पहिलं साधन आहे. आणि ते मी असं ऍड करेन थोडंसं की पालक आणि पाल्यामध्येच असावं असं बिलकुल नाहीये. तुम्ही ते तुमच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, आईचं काहीतरी वेगळं वाटलं, बाबांचं काहीतरी वेगळं वाटलं, बहिणीचं काहीतरी वेगळं वाटलं, कलिगचं काहीतरी काम करताना वेगळं वाटलं, तर त्याच्याबद्दल वाचा फोडून विचारा की तू कसा आहेस. त्याने बरं आहे सांगितलं तरी दुसऱ्यांदा विचारा की कसा आहेस. कारण की पहिल्या वेळेला खूप ऑटोमॅटिक मोडवरती आन्सर येतं की सगळं नीट चाललंय, निवांत आहे. कोल्हापूरचा हा एक शब्द आहे की निवांत चाललंय. सो ते खरंच निवांत आहे का, त्याच्यात अजून काही गोष्टी आहेत हे विचारायला तो संवाद सगळ्यांनी एकमेकांबरोबर साधला तर अजून जास्त चांगलं होईल. काही प्रश्न आलेत. कल्याणी स्वप्नील म्हणतात की नकारात्मक भावनेला कसं हाताळायचं आणि त्याचा परिणाम आल्यावर कसा होऊ द्यायचा नाही. ओके, छान क्वेश्चन आहे कल्याणी की आपण नकारात्मक भावनांना कसं हाताळायचं हे खरंच कोणी शिकवत नाही. म्हणजे जखम झाल्यानंतर काय करायचं हे तुम्ही पहिलीतल्या मुलाला विचारा, त्याला माहिती असणार की त्याला हळद लावायची, त्याला मलम लावायचं, त्याला बँडेड लावायचं, सगळं माहिती आहे. कारण की ते शिकवलं जातं शाळांमध्ये. पण मग दुःख वाटलं, राग आला, गिल्टी वाटलं, डिसअपॉइंटिंग वाटलं, काहीतरी वेगळं वाटतंय जे आवडत नाही आहे स्वतःला, त्याच्याबद्दल काय करायचं हे खरंच कळत नसतं. सो मी याचं उत्तर देईन की पहिल्यांदा त्याला व्हॅलिडेट करा, म्हणजे त्याचं अस्तित्व मान्य करा की इट्स ओके टू फील सॅड, इट्स ओके टू बी नॉट ओके, की ठीक आहे मला ही भावना आलेली आहे. आणि जसं आपण आत्ताच्या ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या ट्रेंडमधून असं डेव्हलप होत चाललं की पॉझिटिव्ह वाईब्स ओनली, गुड वाईब्स ओनली, म्हणजे फक्त पॉझिटिव्हिटीच पाहिजे मला, हा जो काही ट्रेंड आलाय त्याला फाटा देऊन सगळ्या वाईब्सना वेलकमिंग ॲटिट्यूडनं पुढं जाणं, ॲक्सेप्ट करणं की ठीक आहे मला नकारात्मक भावना येते आहे, इट इज व्हेरी नॉर्मल टू फील सॅड अँड आय एम सॅड. सो ते आधी व्हॅलिडेट करणं, म्हणजे त्याला एक त्याचं अस्तित्व, त्याचं तिथं असणं, त्या भावनेचं तिथं असणं मान्य करणं, ही झाली पहिली स्टेज की आपण त्याला हाताळतोय. दुसरी स्टेज ही आहे की त्याला प्रोसेस करणं, म्हणजे त्या भावनेची जी काही डिमांड आहे आपल्याकडून, जसं की त्या भावनेने रडू येत असेल तर ती एक डिमांड झाली त्या भावनेची, किंवा त्या भावनेमुळे मला थोडं एकटं बसायचं असेल तर अगेन ही एक डिमांड झाली त्या भावनेची. त्या भावनेमुळे मला माझ्या जवळच्या व्यक्तीबरोबर खूप बोलूसं वाटतंय तर ती अजून एक डिमांड झाली. सो त्या भावनेला तुम्ही प्रोसेस करा की ती भावना तुमच्याकडून काय मागतीये. रडणं मागतीये, बोलणं मागतीये, शेअर करणं, की एकटं वेळ हवंय, की थोडंसं कामाचं स्वरूप बदलायचं आहे, की सगळ्यातनं ब्रेक घ्यायचा आहे, की मी माझं थोड्या मित्रांशी पुन्हा एकदा संपर्कात येऊन थोडासा त्यांच्याबरोबरचा वेळ घालवायचा आहे, की नेमकं काय करायचं आहे. त्या भावनेला जसं तुम्हाला हाताळायचं आहे त्या सगळ्या पद्धती तुम्ही तुमच्या लेवलला हाताळायला सुरुवात करा, की त्याला प्रोसेस करा, त्याला टाळू नका. जसं की खूप लोक सॅड वाटायला लागल्यानंतर खूप बिझी करून घेतात स्वतःला, की माझं ह्याच्याकडे लक्ष नको जायला, मी माझं 2-4 कामं वाढवतो, म्हणून या गोष्टीकडे लक्ष नको जायला म्हणून जे काही कामं वाढवतात ती कामं संपल्यानंतर पुन्हा त्याच भावनेसोबत असतात. त्याच्यामुळे कोणत्याही नकारात्मक भावनेला दुर्लक्ष न करता किंवा त्याला दाबून काहीतरी वेगळं काम करूया म्हणून स्वतःला बिझी न करून घेता त्याला मोकळेपणाने सामोरं जा. आणि दॅट इज द बेस्ट वे टू हँडल युअर नेगेटिव्ह इमोशन, की तुम्ही त्या भावनेला अगदी योग्य पद्धतीने हाताळताय. जसं की तुम्ही जेव्हा आनंद होतो तेव्हा त्या आनंदाला कसं हाताळता, त्या आनंदातनं ज्या डिमांड्स आहेत त्या कम्प्लीट करत राहता. सेलिब्रेट करणं असेल तर सेलिब्रेट करता, जेवायला जायचं असेल तर जेवायला जाता, पोस्ट काहीतरी करायचं असेल तर पोस्ट करता, किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर तो आनंद शेअर करायचा असेल तर तुम्ही शेअर करता. त्याच सगळ्या गोष्टी नकारात्मक भावनांच्या वेळेला करायच्या. तुम्हाला हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा. सो त्यांचं उत्तर याच्यामधून मिळालेलं असेल की नकारात्मक भावनेला कसं हाताळायचं आणि त्याचा परिणाम आपल्यावर होऊ कसा द्यायचा नाही. तर फार छान उत्तर दिलं मॅडम. अजिंक्यनी विचारलेलं आहे की पूर्वी कोणी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे असं जास्त ऐकायला मिळत नव्हतं, पण हल्ली अनेक लोक डिप्रेशनमध्ये असतात. हल्ली लोकांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण का वाढतंय, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होत आहेत, हे देखील याचं कारण असू शकतं का, यापासून दूर राहण्यासाठी कसं राहणीमान असायला पाहिजे. ओके,
व्हेरी नाईस क्वेश्चन अजिंक्य, की आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती थोडा मागच्या जीवनशैलीचा विचार करून एक हाताळतोय की नेमकं काय, की आधी का एवढं नसायचं डिप्रेशन आणि आत्ताच का एवढं आहे. तर मला असं वाटतंय पर्सनली की आधीही असू शकतील डिप्रेशन, म्हणजे फक्त नसेल होत. आता ते रिपोर्ट होतं, आता जनजागृती जास्त प्रमाणात दिसण्याचं कारण हे आहे की ते जास्त प्रमाणात रिपोर्ट केलं जातंय, डॉक्टर पर्यंत आलं जात आहे. ठीक आहे, सो हा एक मुद्दा असू शकतो. आणि जसं अजिंक्यने सांगितलं की त्या जीवनशैलीचा पण तो एक भाग असेल की त्यावेळची जीवनशैली जशी होती त्याच्यामुळे डिप्रेशनचं प्रमाण कमी होतं आणि आत्ताची जशी झालेली आहे त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. सो येस, इट्स अ व्हेरी व्हॅलिड रिझन की ते आत्ता बदलामुळे झालेलं आहे. कशी असायला पाहिजे ती जीवनशैली जर आपल्याला बघायचं झालं तर खूप आरोग्यदायी असू शकते. म्हणजे तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याकडे तितकंच लक्ष द्या जितकं तुम्ही तुमच्या शारीरिक आरोग्याकडे देताय. आणि मी याचं छोटंसं एक्झाम्पल देते की शारीरिक आरोग्य जपायला तुम्ही सकाळी उठल्यापासून खूप गोष्टी करताय, जसं की आंघोळ करताय, जसं की ब्रश करताय, तेल लावताय, केस कापताय, वेळच्या वेळी नखं कापताय, स्वच्छ कपडे घालताय, जेल लावताय, मुली कॉस्मॅटिक्स वापरतात छान दिसायला किंवा शरीराचं आरोग्य सांभाळायला, जिम करतात, खूप लोक रोजच्या रोज वर्कआउट्स करतात. सो हा सगळा भाग झाला तुमच्या शारीरिक आरोग्याला छान ठेवण्यासाठी. पण जर मग मी विचारलं लोकांना की मानसिक आरोग्याला जपायला तुम्ही डेली बेसिसवरती काय करता, तर ते असे असतात की माहिती नाही काय करतो किंवा नाहीच करत काही. मोस्टली ते आन्सर असं असतं की नाही. पण मग मी हेच म्हणेन की त्या जीवनशैलीमध्ये तुमचा रोजचा 1 तास तरी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी द्या. म्हणजे त्या 1 तासामध्ये काय करायचं, तर तुम्ही तुमच्या मनाला छान वाटणाऱ्या गोष्टी करू शकता, तुम्ही तुमच्या छंदांना जोपासू शकता, तुम्ही वाचन वाढवू शकता, तुम्ही मेडिटेशन करू शकता. आणि मेडिटेशन म्हणजे काही फक्त ध्यानाला बसणं असं नाही आहे. माझ्यासाठी मेडिटेशन रूम साफ करणं, कपाट व्यवस्थित लावणं असंही असू शकतं. माझ्यासाठी मेडिटेशन चित्र काढणंही असू शकतं. सो तुम्हाला ज्याच्यात खूप शांत वाटणार आहे अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी हे तुमच्यासाठीचं मेडिटेशन आहे. जर तुम्हाला फिरून ट्रेकिंग करून छान मस्त शांत वाटणार तर ते तुमच्यासाठीचं मेडिटेशन आहे. पण तुमच्या रोजच्या दिवसात मानसिक आरोग्यासाठीचा वेळ व्यवस्थित ठेवणं हे एक त्याच्यामधला बदल झाला जो की नाही करत. आणि मी 1 तास सांगतेय, दॅट इज 5% ऑफ आवर डे. 24 तासातला 1 तास 5% भाग झाला. आणि आपण 5% नाही का देऊ शकत स्वतःच्या आरोग्यासाठी, बिलकुल देऊ शकतो. ही गरजेची गोष्ट आहे. दुसरा एक जीवनशैलीमधला बदल हा असेल की तुम्ही तुमच्या जसं आधी पण आपण बोललो की नकारात्मक भावनेला अतिशय योग्य पद्धतीने हेल्दी पद्धतीने हाताळा. आणि याच्यासाठी तुमची प्रायमरी सपोर्ट सिस्टीम निर्माण करा. जसं की तुमचे मित्रमैत्रीण, तुमची घरातली फॅमिली मेंबर्स किंवा नातेवाईक, कझिन्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना एक वेगळं महत्त्व देऊन बघा. कारण की जेव्हा आपल्याला सॅड वाटतं, जेव्हा आपल्याला खूप कसं तरी वाटत असतं, तेव्हा माणसांशी बोलणं हा एक उत्तम मार्ग असू शकतो सगळ्यावरचा. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये लोकांना वेळ देणं किंवा लोकांसाठी वेळ काढणं, दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत. की मी पण वेळ देते आणि माझ्यासाठी कुणीतरी वेळ देणारं आहे. सो वेळ देणारा कोणीतरी असण्यासाठी त्यांना तुम्ही टचमध्ये राहणं, त्यांच्यासोबत बोलणं, त्यांच्यासोबतचा संवाद असणं. सो हे एक ठेवू शकता की तुम्ही तुमच्या म्हणजे सपोर्ट सिस्टीमला. अजिंक्यच्या या प्रश्नाचं उत्तर तरी याच्यातून मिळालं असेल की जीवनशैलीमध्ये बदल झालेतच, परंतु आत्ता वेगळे करायचे असतील तर काय करता येईल, तर या गोष्टीही करता येतील. खूप छान मॅडम. आणि बऱ्यापैकी लोकांना आज आम्हाला हेच दाखवायचं होतं की मानसिक आरोग्य अशा लेवलला जाऊ शकतं, हे नॉर्मल आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे असेल किंवा प्रत्येकच आधी पण होतंच ते तसं हे जाऊ शकतं, परंतु त्याला तेवढ्याच नॉर्मल लेवलच्या गोष्टी आपण म्हणजे उपचार आहेत की ज्या आपण अशाच करू शकतो. नसतील तर आपल्याकडे तज्ज्ञही आहेत तसे. खूप छान माहिती दिलीत. आणि मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की एकंदरीत मानसिक आरोग्य लहान मुलांच्या, आता तुम्ही काउन्सिलिंगवरती काम करता, या एकंदरीत याच्यावरती एक संदेश काय द्याल आमच्या दर्शकांसाठी? मी तो फक्त लहान मुलांसाठी द्यायचा आहे की सगळ्यांसाठी इन जनरल कॉमन, कारण आता इथं तर तुम्ही सगळेच पेशंट हँडल करते. राईट. सो मी पुन्हा एकदा तेच सांगेन की कोणतीही भीती न बाळगता तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सकडे, काउन्सिलरकडे, सायकोलॉजिस्टकडे, सायकॅट्रिस्टकडे अप्रोच करा, जा, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्या, त्यांच्याकडून सेशन्स घ्या काउन्सिलिंगचे. त्याच्याबद्दल भीती बाळगू नका किंवा त्याच्याबद्दल कोणताही मनात कोणतीही भावना अशी बाळगू नका की जी तुम्हाला थांबवेल. सो रीच आउट, स्पीक
स्पीकअप आणि जस्ट अप्रोच करा. हा एक खूपच महत्त्वाचा संदेश असू शकतो, कारण की आपल्या इथे मुळात तेच होत नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याला वेळ द्या, त्याच्यासाठी स्पेशल वेळ काढा, तरच तुमचं मन अशा ताणतणावाच्या प्रसंगांमध्ये तुम्हाला खंबीरपणे साथ देईल. जर तुम्ही त्याला रोजच्या रोज वेळ दिलात तर ते तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळेला सक्षमपणे मागे उभे राहील, असं मी सांगू शकेन. नाही, खरंच खूप छान मॅडम. आणि पुन्हा एकदा मी कट्टा कोल्हापूर करून तुमचे धन्यवाद मानतो की इतकी चांगली माहिती दिलीत. आणि सर्वांना मी एकच सांगेन की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ना खूप साऱ्या लोकांना या गोष्टी फेस कराव्या लागतात. त्याच्यावरती काय उपचार असतात किंवा कधी आपण सायकॉलॉजिस्टकडं, तज्ज्ञांच्याकडे जायला पाहिजे, याही गोष्टी माहीत नसतात. तर या मुलाखतीमधून थोडक्यात का असेल ना मॅडमने आपल्याला फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ते लोकांच्यापर्यंत पोहोचू देत, यासाठी जास्तीत जास्त होईल तितकं शेअर करा. आणि नक्कीच ऑफकोर्स याच्यावरती विचारही करा. आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतात त्याच्यावरती लक्षणं दिसतात का बघा. त्यांच्यावरती कम्युनिकेशन, मगाशी तुम्ही सांगितलं की हेल्दी कम्युनिकेशन एक असायला हवं, तेही ठेवणं आपलं एक जबाबदारीचं काम आहे, ते व्हायला हवं. पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो आणि मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.